तिकडे जाऊ आई उठ ना ग, उठ ना. अगं मला दररोज कोण खाऊ घालून ग. आई उठ ना. पुरी उठायला मला सोडून ऍक्सिडेंट झालाय ना त्यांचा, आता उठणार आहेत कधी? नाही, ते मला नाही सोडून जाऊ शकत. सावर स्वतःला बा. आता ती एक लहान लेकरू तुझ्या भरोश्यावर आहे. तू एडवून केलं तुला कारण काय करायचं? तिच्या मामा मामीला फोन केला, एक 2-4 किलोमीटर त्यांचं अंत्यविधीचं नियोजन केलं. तर पांडाला सांगितलं सरपणाचं नियोजन केलं. पांढरा आलाय 2 मिनिटात येतोय. नाही नाही कवर ठेवणार इथं हा काही कवर थांबायचं वरकून घेतलं सगळं केलंय. आता तुझं नियोजन ऑनलाईन माडपीट सगळं झालं वगैरे वरकून घेऊन दोन्ही संगती न्यावं लागतील. खांडेकरी चांगले लागतील. वेगळं वेगळं नाही करता येत. बोलून घेतो येतात ना, सांगितलं आणि किती चला ते प्रकरणात बाया माणसं बी येत नाही. आता ह्या लेकराला थोडं सांभाळायला तिला मी घेऊन जातो. नाही जायचं कुठं. चल तू घ्यायला उठला मला थांबू दे. नाही नाही करावं आहे ना. लेकरू परत अजून ते एक लेकरू. अंत्यविधीचा कार्यक्रम तर सगळं आता गावाने केले, सगळे सहकार्य सगळ्या गोष्टी झाल्या, पण हे सांभाळ नको इथं खूप अवघड आहे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर कोणाचा आधार इथं काय वानलंय झालं ते शेजारी पाजारी किती 4-8 दिवस त्यांना देतील, पाहतील, विचारतील, नंतर काय लांब जायचं नाही यांचं. नाही त्याची काय काळजी नाही बरं का. आता शेवटी माझी भाची म्हणल्यावर आई वडील गेल्यावर माझं कर्तव्यच आहे तिला सांभाळणे. आता लेकरांना आई वडिलांची माया द्या, जीव लावा, कामधंदा हे लेकरू आहे करण्यासारखं. पुढं मागे एखादं चांगलं स्थळ आलं, लग्न करून टाका, राहिला त्या लेकराचा विषय, ती बी लहानाचं मोठं होईल. आणि मग अहो कन्यादान करणं मामाचं कामच आहे. काय नका काळजी करू तुम्ही, तिला मी एकदम व्यवस्थित सांभाळतो बघा. अहो कशाची कमी नाही पडली पाहिजे तिला, अशी सांभाळेल मी. नंदाची पोर काय ना आमची पोर काय, आम्हाला आमच्या पोर सारखीच. आणि मग शेवटी बहिणीची सावली आहे माझ्या. अहो बहिणी गते माझी ती. आमचं लय मोठं टेन्शन कमी झालं. नाही तर तिथं काय होतं, शेवटी गाव आहे व गावाचं कुणाचं काय कुणाचं काय. नाही काय नाही. तुम्ही कशाला काळजी करता, आम्ही आहे की, आम्ही सगळं बघू त्यांचं. रडू नको बा, आम्ही आहे तुला. हो मी आई अचानक गुन्हे बी जाणार. अवघडच काम. तिथे गेल्या पुरी आई, तिथे गेल्या आई बाबा मस्त राहायचे तिथं. काय कामधंदा करू लागायचं. ते लेकरं बी ध्यान ठेवायचं. त्या मामीला कधी उलटून नाही बोलायचं, मामाला नाही बोलायचं, सांगल ते काम ऐकायचं. काम करते का मला भेटलं आमच्या पैकी येत जाईल कुणी बी तुला तिथं, हे की नाही. तिची काळजी करू नका, तिला शिक्षण वगैरे व्यवस्थित, आणि मामाचं कर्तव्य आहे कन्यादान करायचं. अहो जरी 10-5 रुपयाची गरज भासली तर आम्हाला सांगा, आमच्या गावात आहेत लोक. कशाला, आम्ही आहे की. शेवटी आमचं बी लेकरू आहे ना होते. तर चला निघू का आम्ही, गाडी केली झाली. उठ नको चल चल पुढे. चला येत जाऊ. लय अवघड असतो आई वडील जाणं म्हणजे. त्याला एक राहिलं तर काय आठवा, हिला तरी सांगता येईल काय झालं आपल्या बाबा, त्याला काहीच नाही. येऊ का पाहुणे? घ्या काळजी घ्या थोडीशी, जा पा. आणि काळजी घ्या. हा घेतो, काय काळजी करू नका. बरं झालं, चांगलं काम केलं बरं का तुम्ही. आता आपण पाठवायचं काम केले, पण तरी सुद्धा मामा मामी आई बाप नाहीत ना. मामाच्या जरी थोडस
पण आता आपण तसं समजून लावले बो हे आई बापाच प्रेम देते मधून आपण चक्कर मारत जाऊ त्याला समजा गेला आपण पण निदान आधार तरी भेटला आता नाही का? मग काय हक्काचा हा, आधार आहे बरोबर आहे. पुढं काय होईन तसं होईन आता त्यांची इमानदारी. आपल्या पाहुण्याच्या गावाकडे काही कामानिमित्त आपल्याला जावं लागत मोठं गाव आहे मग त्यांचं काय हे कीर्तनाला जात असतील बाजणार यायला त्याला है की नाही मला चालता चालता जायचं बा जबाबदारी. काय होतं त्या निमित्तानं त्या लेकराच्या हातात 10-5 रुपये ठेवून आलो आपण बरोबर. आणि अडचणीला लेकरांना पीक पडते आणि आपल्याला बी समजून कसं चाललंय काय. त्या निमित्तानं आपल्याला समजून बरोबर आहे. लयच ज्याला भेटन चला, त्यावेळेस तुम्ही वेळेत सगळ्यांनी जावं. सहकार्य केल्यामुळे ते नीट आता तुम्ही होते म्हणून आलो ना. चला अगं राहून दे मी घासते सोड नको नको सोड तू आराम कर चल अगं असं काय करते आराम कर चल दर हा जा बस असंच हा मी घासते तुला भूक लागली बाळा बरं आता ना एवढं झालं ना मग तुला खायला देते मी सकाळपासून काहीच खाल्लं नसेल ना तू काय तासभर लावते काय भांडे घासायला? एवढे भांडे तास लावलाय त्याला घासायला? ते आताच घेतली भांडे घासायला असले भांडे घासतात का? हा आई बापाने शिकवलंय का नाही काय? घरची कामं तर येतात का नीट? सगळं खरकट त्याला तसंच आहे. मामी तुम्हाला मला बोलायचंय ते बोला पण आई वडिलांना काय बोल आई वडील नाही तरी तोंड चालवते का? मला रडायचं कळलं का? तिथं 2 तुकडे तोडायचे असेल ना 2 टाइम सगळी कामं करायची आणि असली भंगार कामं करायची नाही जरा स्वच्छ कामं कर. आई बाप गेले मरून रडती का? रडू नको काही लोकांना तमाशा दाखवू नको. नाही हे काम कर नीट. धुणं पण पडलेलं आहे रानात पण जायचंय तिकडे लक्ष देऊन काम कर. भांडे काय उभा राहा. तुला काय वाटलं ग? हा मामा मामीने इकडे आलं म्हणून तुझं काय कौतुक करन लाड करन तुला पाहिजे ते देऊ. हा भिकारडी कुठली? हा आई पण भिकारडी होती तू पण तसलीच आहे. आमच्या नुसतं ना म्हणजे आयुष्यात तुम्ही ते राग उगीत असतात ना तसेच कळलं का? आणि तुला सांगते हिला जे दूध देतीस का तू रोज प्यायला अजिबात द्यायचं नाही. अजिबात द्यायचं नाही कळलं का? तिचं वय खाण्यापिण्याचं काय नाही. मला काहीच नको देऊ पण माझ्या बहिणीला काय नाही मिळणार तिला. तिला पण आहे ना भाकरीन त्या खाऊ घालायच्या कळलं का? जे बनवलंय ना ते खायचं आधी पहिलं शिळं संपवायचं तेव्हा ताज्याला हात लावायचा नाही तर नाही हात आहे ना हात तोडून गळ्यात म्हणून कळलं का? तुला काय वाटलं लोकांसमोर तुला चांगलं बोलले म्हणून मामा मामी लगेच मला पाळण्यात झुलवतील असं वाटलं का? हा तिथं राहायचं असेल ना तर सगळी कामं करायची तेव्हा तुकडे तोडायचे कळले का? येऊ दे तुझ्या मामाला सांगते मी. लय नखरे झालेत तुमचे. मामी तू अशी का वागते ग माझ्यासोबत? का वागते म्हणजे? हा इथं काय तुम्हाला कमवून घालायला नाही कमवलं आम्ही. हा आम्हाला पण आहे ना पुढचं आयुष्य. तुमच्यावरच सगळं उधळायचं आम्ही. जे सांगितलंय ना ते नीट ध्यानात ठेवायचं ते ना मजा व्हायचं कळलं का? घासते भांडे आणि भांडे घासून लवकर घरात आले नाही ना तर इथून उलटी पालतीच करते बघ तुला. चल का हो बाजूला. काय दिवस आले ते आपल्यावरती ग देवा. काय रे आमच्या नशिबी आलंय. आई बापाला तर नेलंस तू तसंच आम्हाला बी न्यायचं ना रे. माझं ठीक आहे एक वेळेस पण या पुरीने काय चुकी केली तुझ्या नशिबात हे बोकेत. तिला एक टायमाचं खायला पण नाही देऊ शकत मी. अशी कशी तिची बहीण आहे. हा 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 अरे देतो ना बाबा पैसे. अरे नोटा काय हागतो काय इथं मी मानसी मानसी हा चप्पल घे चप्पल घे. हा हा आम्ही झक मारली मध्यस्थी केली तुमच्यात.
हा हा चालतंय. हा आणि बघत काय बसली, पायात घाल ना. हा निघलोय मी तिकडच. हा हा काय गे, तुला सगळी कामं सांगायच लागतात का? का स्वतःची बुद्धी वापरणार आहे का नाही तू? मामा मी ठेवली घालणारच होते. ठेवली म्हणजे ठेवायची वस्तू आहे का ती? तुझ्या मामीची बी लय ओरड आली बरं का. काय ग, घरात कामं करते का नाही काय तू? करत असे सगळं तर मीच करते मामी. बघा तुझ्याबद्दल खोटं नाटं सांगायला लागली. म्हणजे मामी सगळी कामं करते तरी बोलती. घ्या तुम्हीच बघा आता. मी बोलले तेव्हा तुम्हाला वाटण मामी खोटं बोलती. हे म्हणजे बरे पोसायचं ते पोसायचं, वरनं आपल्याच. मामा मी करते रे सगळे घरातले काम. काय करतीस गा? अर्धी सगळी कामं तर मीच करते. नुसती लुडबुड लुडबुड असते माग, एवढंच असते. काय काम करत नाही. वैताग आलाय मला यांना पोसू पोसू, खाऊ घालू घालू. हातपाय दुखायला लागले माझे. काय गई, घरातलीच कामं करत नाही तू. रानात कधी जायची? रानातली कामं कोण बघायची? हा का घरात तर नीट आधी पोरगी असताना रानात मी गडी लावायचं कामाला, आता का खुरपायला बाया बोलवायच्या? मामा रानातलं नाही जमत मला. नाही जमत ना मग करायचं. फुकटचा तुकडा घेता येतो का? हा त्या हातपाय मोडणार नाही तुझ्या रानातलं केल्यावर, कळलं का? खायला लागते ना तर ती कामं पण करावं लागतील. मी करते पण ते पण? दीदीला शाळेत टाकायचं होतं लहान्या. शाळेत नाही, तिला अनाथ आश्रमात टाकून दिली मी. आता तिकडेच राहणार आहे ती. असं नको करू. एकुलती एक बहीण आहे मला तेवढीच. एकुलती एक बहीण म्हणजे काय? आता आम्ही इथं अनाथ आश्रम खोलले का घरात? का आम्ही सांभाळायची सगळी? मी पण जाते तिच्याकडे तिकडं. मला पण तिकडच टाका तुम्ही. ही कामं कोण करन? तुला पण तिकडे टाकायला पैसे नाही आमच्याकडे एवढं, तुला पण तिकडे टाकायला, कळलं का? आणि तुझ्या एवढ्या मोठ्या पोरीला घेत नाही कोणी. तिला सवय नाही हो एकटी राहण्याची. माझ्याशिवाय राहत नाही ती. राहतेत पाण्यात पडलं ना पोहायला शिकतं तसं ती शिकल. सगळं तिला जमन, कळलं का? बरं एक काम कर, आता इथं नको रडत बसू. आईला जरा दोन शब्द बोललं नाही की लागली रडायला. चल, जा. राहण्यात बाया आल्यात का बघ. काय हो, ही बॅड किती दिवस सांभाळायची आपण अजून? हा आता त्या गावकऱ्यांना शब्द देऊन बसलोय ना आपण. तुम्हाला पण काही कळत नाही. तेव्हाच म्हणता आलं असतं तर माझं जर परिस्थिती अशी आहे तशी आहे, मी काय करू? चांगलं म्हणत होते आम्ही बघतो पैसे देतो. कायच्या नुसतं म्हणायला आहेत गावकरी बी. हा. आता काय एक तण जरी बघायला तुम्हाला बायांना बोलणं सोपं आहे, मग त्यांना म्हणू का मला नाही सांभाळता यायची माझ्या बहिणीची पोरगी, तशीच ठेवून देऊ का? आणि लोक तोंडात शेण घालतात ना माझ्या. आता काय करायचं ते बघा. आता आणली ना, आता काय करायचं? हे बघ, काहीतरी विचार करा, काहीतरी तिचा सोक्ष मोक्ष लावा. त्या बारकीला तर टाकली अनाथ आश्रमात. हिची पण आहे ना सोय लावतो मी बरोबर. तयारीला लागलोच होतो मी. बरं झालं तू आठवण केली. हॅलो, अरे तुला त्या कामाचं सांगितलं होतं. हा चालू होय. घरचे बी तयारीत का? चालते पण लवकर करा. हा हा नाही तर आमचा जीव जायचा आणि तुम्ही यायची ताटले घेऊन. म्हणलं होतं ना तुला सोय करतो. काय केले नेमकं मला तरी सांगा की. अगं आपल्या शेजारच्या गावात आहे ना एक जोडीदार आहे माझा. हा त्यांच्या पाहुण्यातलं पोरग आहे. पोराचं लग्नाचं वय झाले पण काय पोरगी मिळाना. पोरग निवळ प्याताळ खाताडी. आता एवढं सगळे घरची परिस्थिती चांगली आहे. त्याची आई मला काय म्हणली, अहो कसली तरी पोरगी याच्या गाड्यात मारा आणि नावाला का व्हायना लग्न करून द्या. मी म्हणलं बाबा पैसे कुठून आणायचे? ती म्हणली लग्न आम्ही करून घेतो आणि वरनं 5 लाख देतो. काय 5 लाख रुपये हा. आपल्याला देणार? तवा आहे ना आता या कार्टीच्या लग्नाची तयारी करतो. हे एकदाची ब्याज इथून घालून टाक म्हणजे आपल्याला पैसे तर पैसे बी मिळते आणि हे बी घरातनं जाईन. तिच्या लग्नाच्या नावाखाली गावकऱ्याकडून पैसे घेऊन आपण हा हे बी जमन बर का. तिथून 4-5 लाख रुपये येतील. आणि हा ही गेली का त्या अनाथ आश्रमातनं ती बारकी घेऊन यायची आणि तिचं बी लग्न लावून टाकायचं. कळलं का? लय हुशार येतो तुम्ही. हा बरं जाऊ का मग? शुभ कार्याच्या तयारीला लागतो. कसं
शुभ कार्यात देर नको. आ, चला लागा मी पण तिला. इथं पण तर बाहेर पडलेत म्हणजे नक्कीच कुठे तरी कार्यक्रम झाला असेल. कुठे एक पण नाहीये. भूक तर लय लागली. कसं सापडेल काहीतरी भेटायला पाहिजे खायला. दोनशे दिवस झाले काय खाल्लंच ना. भूक लागली. तुला पण भूक लागली का माझ्यासारखी? दर का तू पण खा थोडं. हे पण खाते. दबा. माझ्यापेक्षा तर तू नशीबवान आहे की तुला सुखाने काहीतरी खायला तरी भेटतं रे. नाहीतर माझं नशीब तुझ्यावरून बेकार झालंय. अगं काय झालं ग? अगं असं खरकटं खातीस का? तुला भूक लागली आहे? मला ना भूक लागली तुला? भूक लागली. तुला खायचंय का काही? खायला देऊ आपण हिला. तिला घेऊन जाऊ आपण. काय खाण्यापिण्यावर जरा तिथं जेवण होईल. अरे काय 2 टाइमचं खायला द्यायचं फक्त. बाकी काय लागतं? तुला खायलाच लागतं ना फक्त. हा तू आमच्यासोबत चल. तुला चांगला चुंगला खायला घालतो तुला. मी आताच खाल्लं. पाची पकवान देतो खायला. पाची पकवान नको चल मला. तुला हॉटेलमध्ये जेवायला नेतो. हा तुला कोणी नाहीये ना? मग आम्ही आहोत की मदतीला. नकोय मला कुणीच नकोय मला. अगं आम्ही एकटं राहू द्या मला. अगं असं रडायचं नाही. आद्या घे हिला सोबत घेऊन. एक काम कर. तू आहे ना अरे चांगल्या घरचे दिसतात ना तुम्ही. आम्ही तुला खायला द्यायला चाललो. अहो तिला अरे ऐकून घ्या थांबा. जगून देत नाही. थांबा तिला आम्हाला ह्याच्यात पाठवायचंय. कशात पाठवायचं तुला? अहो पागल खाण्यात टाकायचं तिला. किती वेळच बळत घेऊन चालले तुम्ही तिला. इडी ती येडी का ती? अहो इस्पितळात पाठवायची. तिच्यावर इलाज करायचे. ती नाही तुम्ही भांगार येत एवढं नीच वृत्तीचे तुम्ही. आकली काय घाण ठेवल्या काय तुम्ही? अशा लोकांना तुम्ही जगून देत नाही भाडकावून. काय माणसं आहे तुम्ही? काय बघता? निघता का आता? बोली पुढे सांगला. गाडी काय चल. कोण आहे बघ. काय पुरी काय झालंय? चल तिला अभ्यास घेऊन चल. अच्छा. हा भूक लागली? भूक लागली? नाही भूक लागली. चल चल घरी घेऊन चल.
कोणत्या गावातली बाई तू? मी इकडं मी काय करते नेमकं? मी ह्या गावातली नाहीये. मग मी शेजारच्या गावातली आहे. इकडं काय करते? काय सांगू तुम्हाला आता मी. काय झालंय? काहीच महिन्यापूर्वी माझे आई वडील गेले. हम्म. त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हापासून मग मामा मामीने स्वीकारलं मला. बर. गावकऱ्यांमुळं मग त्यांच्याकडे राहायला लागले मी. पण नंतर तर त्यांनी माझा लय छळ केला. पण ते सगळं ठीक आहे. पण ते आता माझं लग्न लावताय एका पेताडासोबत, ते पण फक्त पैशांसाठी. काय? हा, फक्त पैशांसाठी? हो. 5 लाख रुपये देणार आहे त्यांना. 5 लाख रुपये? हा. आणि 5 लाख रुपयासाठी पोरगी विकली काय त्यांनी? हा. आणि तुझ्या मामाकडे सोडताना गावातले लोक नव्हते कुणी? सगळे होते, पण नंतर नाही आलं कोण. म्हणजे कोणाला काही माहीतच नाही. सगळं गपचूप झालंय. त्यांचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे का? हा, हा? कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्याकडं त्यांचा. मग एक काम कर, तू चल आता मामा मामीकडे, त्यांना बी आपण तिथं बोलून घेऊ. हा हा, त्यांना बी बोलून घेऊ. आणि माझी बहीण, तुझी बहीण कुठे? कसली? माझी बहीण अनाथ आश्रमामध्ये टाकली त्यांनी. आणि नंतर माझं लग्न लावून दिल्यावर तिचं पण दुसऱ्या कोणासोबत तरी लग्न लावून देणार आहे ते. चल तिला पण सोडून आणू आपण. चल 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 चल. लहान होती. आईला कुठं गेली गाबडी, काय करावं आता? शशे, अय शशे, सापडली? काय ढेकळं सापडली? अगं खुशाल पोरगी हरवली, तू घरात बसली. लक्ष नाही ठेवतायत का तुला? आता मला काय माहिती अशी जाईन निघून म्हणून, आणि मी काय तिच्या महाग राहावं? हा, तुला सांगून निघून जाणार होती ती. अगं लाज वाटायला पाहिजे. 5 लाखाचा व्यवहार झालता आमचा. गेले का नाही 5 लाख? कुठून आणायचे आता? शोधा ना, भेटल ती. काय शोधा ना? अख्खं गाव पालतं घातलं, कुठं पोरगी सापडाना. आईला काल ती माणसं आता तोंडात शेण घालते माझ्या. काय करायचं मी? हा, मी तरी काय करू? मला माहित नाही ती कधी गेली. लक्ष कुठं होतं तुझं? लक्ष कुठं होतं? मला वाटलं रानात गेली. हा, हेच आहेत माझे मामा. अगं कुठे गेली ती पोरी तू? हा, अगं नाही तितकं शोधलं तुला. मला तर इतकी काळजी लागली होती. लय अर्जंट फोन केला काय म्हणजे? अहो पोरगी सापडत नव्हती. गाववाले मामा मामीच्या गाववाले आहेत का? नवली कृती. हो. अगं कुठे गेली ती? इकडे की माणसे? अहो एकदा पोरगी दिल्या ती बघायचं ना तिचं काय चाललंय काय नाही चाललंय. हा, काय झालंय यांच्या सारख्या घरात ते पोरगी सांभाळायला म्हणल्यावर काय व्हायचं? ही कायला काढली त्यांनी पोरगी? अहो काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे? आम्ही तिला तुम्हाला घाबरते का एवढं? हा, ती बारकी पोरगी कुठं नेऊन सोडली काय माहिती? अजून एक हॉस्टेलला टाकली आम्ही. कशाची हॉस्टेलला अनाथ आश्रमात टाकली यांनी पोरगी. मध्ये आलतो तेव्हा बी अशीच म्हणले ती बाहेर गेली कुठेतरी मैत्रिणी खेळायला. म्हणले नाही राव. तर आपली गाठच नाही ही झाली. पोरगी आमच्या गावात आली पळून, जेव्हा यांनी विकायला काढली. दारोडे सोबत लग्न लावायला लागले तिचे. नाही नाही 5 लाखासाठी. बापूने त्रास दिलाय. कुठे माणसे आपण? मी तुला काहीच बोलले नाही. कधी काय बोललो आम्ही तुला? आम्ही कधी म्हणलं तुला सांग तू आता लग्न खरं, यांना लावायचं? सांग खरं. ते मग अशी घाबरती बोलायला वा. इकडे 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 इकडे. अहो, जाऊ दे आता. काय घरातलं विषय? सांग त्यांना. अहो, आमच्या नंदाची पोरगी. मी विचारते ना तिला. काय झालं? देऊ नको. अख्खं गाव तुझ्या पाठी मागे. ते 2 दिवस झाले या गोष्टीला. ते दोघं बोलत होते, मामा आणि मामी. मी ऐकलं हे माझं ना दारोड्यासोबत लग्न लावायला निघले फक्त 5 लाख रुपयासाठी. 5 लाख रुपयासाठी? अरे स्वतःची भाची विकाय निघाला घोड्या. अरे लाज कशी वाटली नाही तुला? स्वतःची पोरगी विकली असती काय? अरे लाज कशी वाटत नाही तुला? सख्या बहिणीची पोरगी 5 लाखाला पेतडाला विकाय निघाला तुम्ही? अहो, लग्न लावायचं होतं तिचं. असं तिचं कल्याण कसं होईल ते बघत होतो आम्ही. पैसे घेऊन? पैसे कुठे घेतले आम्ही? अरे एवढे अंगाव हे काय काय झालं रे? चटके दिले चटके. चटके? अरे माणसं आहेत का कोण तुम्ही?
अरे काय खातात? अन्नच खातात ना का शेण खातात? लेकराला अहो, चटके एवढं नाही भाजलं दिले. मग ती मी स्वयंपाक करताना जवळ आली आणि तव्याला हात लागला तिचा. होय ना? कधी चटका दिला? तिला विचारा, चटका तिला. दिला तुला तू बिंदास अरे चटका दिला का? बघा ना लेकरू तुमच्याकडे, बघा ना 2 मिनिटं ऐका. घाबरतय. अहो ही बाई आहे, पण ए भाऊ तुझ्या सख्या बहिणीची पोरगी आहे. हा? काय त्या बिचारीच्या आत्म्याला काय वाटत असन? कुणाच्या भरोश्यावर लेकरू सोडून गेली मी? काय सांगशील तिला? गैरसमज होतो. गप. हे काय मामा आहे काय कंस मामा येऊ ते झाली बर का चूक जरा माझी. जरा बघा कबूल झाला जरा माणूस. चूक झाली म्हणजे जरा हा, हा, हा. पण ते काय माहितीये का, आमच्या डोक्यात असं वाईट व्हावं नव्हतं. हा. लग्न व्हावं तिचं हे पैशाची तिला- लालच, पैशाची नाही लालच, लग्न नाही हो. ही येडबेड आहे काय ही काय सांगते अरे ती लहान लेकराला किती लागत होतं रे? दूध, अर्धी कोर भाकर, ती अनाथ आश्रमात नेऊन टाकली. कुठं फेडताल रे? कुठं फेडतान? 5 लाख किती दिवस गेले असे सांगा ना किती? बापू. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, पण नाही शिच्या आई बापाचा ऍक्सिडेंट झाला ना, 20 लाखाचा विमा बसला एकाला, दोन्ही मिळून 40 लाख. किती प्रॉपर्टी तुझी? किती लाखाची प्रॉपर्टी तुझी? 40 लाखाची मालकीन झाली पोरगी. 40 सांभाळले असे सगळे पैसे तुम्हाला भेटले असते. तुला भेटले असते. नाही, नाही, नाही. ए, आता- चाल. सर, मागं सर. आमची आहे? पाहू ना तुम्ही. ह्याला आता करायचं. पुढच्या गावातले तर हिला पोरं छेडित होते म्हणून आम्ही वाचवायला गेलो. बापू यांना पोलिसांच्या ताब्यात देऊ. पोरं छेडत होते. अरे नशीब रे, अरे तुझं बाळ चांगलं, त्यांनी वाचवलं तुला. काय ह्या लेकराची जर इज्जत गेली असती तर काय अजून हो ना. काय? पाहुणं चूक झाली बरं का आमची. अरे अजून आई बाप हो, ही तुमच्या रक्ताचे, तुमच्या हाडामासाचं आहे. चुकलं आमचं खरंच. आणि बाई ह्या बाईसाठी मला, अरे तू एवढा चांगला बोलणार माणूस, मला नव्हतं वाटलं एवढं फसवशील, लेकरावर अन्याय करशील. पैसा बाईचं ऐकून पांघरून वेगळे हो ना. मामा नाही रे, हे सहजासहजी गडी माणसाचं अंतकरण एवढं निर्दयी नसतं. मग ही मामी कारणीभूती माय मिनिट काहीतरी भरवलं. खरं सांगू का पाहुणं तुम्हाला, सांगा ना. मला आधीच पैशाची गरज होती आणि त्यात या बाईनी, अहो निदान हिला तरी कळायला पाहिजे होतं. हिने माझ्या डोक्यात भरवलं, फुकट किती दिवस सांभाळायची पोरगी. अहो तुला थोडंफार तरी वाटायला पाहिजे होतं. अगं आपल्या पोटाला पोर नाही, देवाने ही पोरगी आपल्या पदरात घातली होती, पण तुला पैसा पाहिजे होता नाही का? चुकलं नाव माझं. काय चुकलं तुझं? अगं नवरा चुकला तर बायकोनी 2 शब्द सुनवायचे असतात, पण तू उलट त्यात सामील झाली आणि माझ्या डोक्यात खूळ भरावलं. काय तोंड दाखवत आहे माणसांना मी? चुकलं माझं खरंच. सगळ्यांनी मला माफ अजूनही हात जोडून विनंती, 40 लाखाची मालकीने, लग्न चांगल्या मुलाशी लावून द्या, त्या लेकराला सांभाळा, त्यातला 1 रुपया सुद्धा विचारणार नाही मी तुम्हाला. पाहुणं मीच हात जोडतो, 40 लाखातला 1 रुपया बी नको, दोन्ही पोरींच्या नावाने बँकेत टाकून द्या, पण आम्हाला पोरगी सांभाळू द्या. पुण्याचं काम. इथून माग चुकलो, पण आमची चूक भरून काढायची संधी द्या आम्हाला. आणि पोरी तुझ्यापेक्षा तर वयाने मोठं आहे आम्ही, पण तरी बी हात जोडून माफी मागतो बघ, चुकलं माझं. नको मामा, तू कशाला माफी मागतो? नको माफी मागू. विश्वास ठेव मामावर. सांभाळते का जीव लावते. आणि प्रत्येक 8 दिवसाला तुम्ही बाजाराला येत आहे, इथं येऊन भेटूनच जायचंय लेकराला. आणि चहा पाजत झालेल्या माणसाला. चला चला आतमध्ये या पाहुणं, तुम्ही पण या.